पाहणी केलेली आहे। 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो, काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि खरीपातील पिकं जे ते आता सध्या पाण्याखाली तुम्ही स्वतः बघितलं का? हा जिल्ह्याचा नसून अनेक जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चितच आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि जणू काही ढगफुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता मी म्हात्रेवाडी येथे आलेली आहे। खरं तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिले दौरा होता, पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे मला तिथेही जायचं आहे। तर मी आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे, मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहे। या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे। जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे। कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा वेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, अशा प्रकारची भूमिकाच घेईल असं आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत। खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे। कधी पाऊस नाही पडला, गेल्या अनेक दशकात इतका पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची वगैरे पुढच्या 1-2 वर्षाची जरी प्रश्न मिटला आहे तरी आज शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक हे गेल्यामुळे त्यांची फार परिस्थिती गंभीर आहे। संपूर्णपणे पंचनामे करून ते अहवाल सरकारला पाठवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेईल। 2 दिवसांपूर्वी तुम्ही नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांना, काही प्राथमिक अहवाल तुमच्याकडे आलाय का? हो, मी आज चेक केलं, सगळ्यांचे पंचनाम्याचे मी तपासले। जे काही प्रायमरी पंचनामे त्यांनी केले ते सगळे पंचनामे मी तपासले। आता त्याच्यावर नुकसानीचा वगैरे ते काय गणित तयार करतील ते माझ्याकडे लवकरात लवकर येईल। हिंदी में बताइए, आज आपने यहाँ पे जो बारिश से जो महाराष्ट्र में मराठवाड़ा में बहुत अनपेक्षित इस बार बारिश हुई है और मैं जालना की गार्डियन मिनिस्टर के नाते जालना के बारिश के नुकसान के ऑब्जर्वेशन करने आई हूँ, मेरे अधिकारियों के साथ, मेरे पदाधिकारियों के साथ, हमारे यहाँ के एमएलए और सबके साथ, और देख रही हूँ, किसानों से भी बात कर रही हूँ। पूरी तरह से सरकार ने आदेश दिए हैं कि इस चीज़ का पूरा म्यौना हमारे अधिकारी करें और इसका रिपोर्ट हमें जल्द से जल्द दें। मैं एक प्राइमरी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।